प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे किती नैसर्गिक प्रदेश आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे 3. कोकण, पश्चिम घाट, मध्य पठार. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राच्या सीमेला लागणारे राज्य कोणती? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध खारफुटी जंगल कोणत्या भागात आढळते? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे कोकण किनारपट्टी. प्रश्न चौथा, नाशिक जिल्ह्यातील कोणता जलप्रपात प्रसिद्ध आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे दूधसागर धबधबा. पाचवा, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे विदर्भ, नागपूर सीमेवरील जिल्हा. प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील किती प्रमुख नदी घाट आहेत? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे 7. गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, पंचगंगा इत्यादी. प्रश्न 7वा, तळ कोकण आणि वर कोकण यामध्ये प्रमुख फरक कोणता आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे तळ कोकण समुद्रकिनारच्या जवळ आहे व वर कोकण डोंगराळ आहे. प्रश्न 8वा, महाराष्ट्रात किती हवामान प्रकार आढळतात? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे 3. समशीतोष्ण, उष्ण व कोरडे. प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील भूगर्भीय संरचना कोणत्या प्रकारची आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे डेक्कन ट्रॅप, ज्वालामुखीजन्य. प्रश्न 10वा, कृष्णा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा. तुमचं बरोबर उत्तर आहे भीमा, वेना, कोयना, पंचगंगा, दूधगंगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.